बाळासाहेब देशमुख हे आघाडीवरती आहेत, 1698 मतांनी ते आघाडीवर आहेत। तर लातूरमध्ये देशमुख बंधू हे दोघंही पिछाडीवर असल्याची माहिती मिळते। गुहागरमधून भास्कर जाधव हे 7000 मतांनी आघाडीवर आहेत। कुडाळमधून निलेश राणे आघाडीवर आहेत, तर वैभव नाईक हे पिछाडीवर आहेत। गुहागरमधून भास्कर जाधव 7000 मतांनी आघाडीवर आहे। राज्यभरातील महायुती आतापर्यंत 158 जागांवरती कलांनुसार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय, तर मविया 119 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कुडाळमधून निलेश राणे यांनी आघाडी घेतलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून मैदानात उतरलेले निलेश राणे सध्या आघाडीवर आहेत। दुसरीकडे गुहागरमध्ये भास्कर जाधव यांनी आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे कोकणात सुद्धा महायुती आणि महाविकास आघाडी यांचे दोन्हीचे उमेदवार काही ठिकाणी आघाडीवर असल्याचं आणि पिछाडीवर पडल्याचं आपल्याला चित्र दिसतं आहे। विशेष म्हणजे महायुतीने आता 160च्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केलेली आहे। बहुमताचा 145चा आकडा ओलांडून कलांच्या आकड्यांमध्ये पुढे गेलेली आहे। लातूरमधून धीरज देशमुख आणि अमित देशमुख दोघंही पिछाडीवर पडलेले आहेत। लातूर शहरमधून भाजपच्या अर्चना पाटील चाकूरकर यांनी आघाडी घेतलेली आहे, तर लातूर ग्रामीणमधून भाजपचे रमेश कराड सध्या आघाडीवर आहेत। कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील हे पिछाडीवर आहेत। कोल्हापूर दक्षिण अत्यंत महत्त्वाची ही जागा आहे। अमल महाडिक हे आघाडीवर असल्याची माहिती मिळते। कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील हे पिछाडीवर आहेत। 8260 मतांची आघाडी आहे, त्यामुळे ही आघाडी निर्णायक ठरू शकते, मोठी आघाडी आहे। कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील हे पिछाडीवर आहेत, तर अमल महाडिक हे 8260 मतांनी आघाडीवर आहेत। कोल्हापूरची ही लढाई आहे। कोल्हापूर दक्षिणमधून विद्यमान आमदार ऋतुराज पाटील हे सध्या पिछाडीवर पडल्याचं दिसतंय, तर संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात देखील पिछाडीवर आहेत। 6000 मतांनी ते पिछाडीवर आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे अमोल खताळ हे या ठिकाणी आघाडीवर आहेत। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात 6000 मतांनी पिछाडीवर आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे अमोल खताळ हे आघाडीवर आहेत। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात हे 6000 मतांनी पिछाडीवर आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे अमोल खताळ हे आघाडीवर आहेत। संगमनेरमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर आहेत, 6000 मतांनी ते पिछाडीवर आहेत। वरळीमधून आदित्य ठाकरे हे 600 मतांनी आघाडीवर आहेत। वरळीमधील ही हाय प्रोफाईल लढत होती आणि वरळीतून आदित्य ठाकरे हे 600 मतांनी आघाडीवर आहेत। तर दिंडोशीमधून शिंदेच्या शिवसेनेचे संजय निरुपम यांनी आघाडी घेतलेली आहे, मात्र 621 मतांची सध्या त्यांची आघाडी आहे। 621 मतांनी संजय निरुपम आघाडीवर आहेत। वरळीतून आदित्य ठाकरे देखील 600च्याच फरकाने सध्या आघाडीवर आहेत। नागपूर दक्षिण पश्चिममधून फडणवीस 4000 मतांनी पुढे आहेत। संभाजीनगरमधून इम्तियाज जलील आघाडीवर आहेत। सावेंनी त्या ठिकाणी पिछाडीवर पडलेले आहेत। दिंडोशीमधून शिंदेच्या शिवसेनेचे संजय निरुपम 621 मतांनी आघाडीवर। यानंतर हेलिकॉप्टर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते। आताची आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे। अजित पवार 15000 मतांनी बारामतीमधून आघाडीवर आहेत। युगेंद्र पवार हे मोठ्या मताधिक्यानं पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। युगेंद्र पवार यांची मोठ्या मताधिक्यानं पिछाडी पाहायला मिळते। अजित पवार हे 15000 मतांनी आघाडीवर आहेत। बारामतीमध्ये ही मोठी लढत पाहायला मिळत होती। अजित पवार आता 15000 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय, तर युगेंद्र पवार हे पिछाडीवर आहेत। बारामतीमधली ही मोठी लढत 15000 मतांची आघाडी अजित पवारांनी घेतलेली आहे। ही आघाडी अजित पवार टिकवतात का हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। अत्यंत धक्कादायक निकाल, अत्यंत धक्कादायक ट्रेंड सध्या आपल्या समोर बघायला मिळत आहेत। काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे उमेदवार मोठमोठी आघाडी घेत आहेत, तर काही ठिकाणी दिग्गज उमेदवार पिछाडीवर पडत असल्याचं देखील चित्र आहे। या सगळ्याचे क्षणोक्षणीचे अपडेट सध्या आपण पुढारी न्यूजवर पाहतो आहोत। महायुतीने सध्या अहिल्यानगरमध्ये 12 पैकी महायुती 10, तर मविया 2 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महायुती सध्या स्वीप करताना दिसते आहे। 12 पैकी 10 उमेदवार महायुतीचे आणि मवियाचा केवळ 1 उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामधलं हे सध्याचं चित्र आपण पाहतो आहोत आणि महायुतीने आता 188चा आकडा गाठलेला आहे कलांच्या बाबतीत। 288 पैकी 287 जागांचे कल पुढारी न्यूजच्या हाती आलेले आहेत। परळीतून धनंजय मुंडे 22000 मतांनी आघाडीवर आहेत। 22000 मतांनी ते आघाडीवर आहेत। माहीममधून ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांनी आघाडी घेतलेली आहे, तर मनसेचे अमित ठाकरे हे सध्या 3ऱ्या क्रमांकावर असल्याचं चित्र आहे। राणे बंधू, सामंत बंधू आणि शेलार बंधू हे तिघही सध्या आघाडीवर आहेत। लातूरमध्ये देशमुख बंधू मात्र पिछाडीवर पडलेले आहेत। बारामती कर्जतमध्ये पवार बंधू हे पिछाडीवर आहेत। बारामती आणि कर्जतमध्ये पवार बंधू हे पिछाडीवर आहेत।
नितेश आणि निलेश राणे या दोघांनीही आघाडी घेतलेली आहे. उदय सामंत आणि किरण सामंत या दोघांनी देखील आघाडी घेतलेली आहे. अमित आणि धीरज देशमुख हे दोन्हीही देशमुख बंधू पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. लातूरमधून देशमुख बंधू हे पिछाडीवर आहेत. नंदुरबारमध्ये विजय गावित हे आघाडीवर आहेत. विजय गावित यांची कन्या हिना गावित या पिछाडीवर आहेत. रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे दोन्हीही पवार बंधू पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. निफाडमधून दिलीप बनकर हे 7,900 मतांनी आघाडीवर आहेत. महायुती 188, मविया 82 आणि इतर 18 अशा सध्या चित्र आहे. कळवणमधून जे.पी. गावित यांनी पिछाडीवर आहेत. अकोलेमधून अमित भांगरे सध्या आघाडीवर आहेत. कळवणमधून जे.पी. गावित 99 मतांनी आघाडीवर आहेत.